नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपल्या नवीन पुढील व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आज आपण अशा जिल्ह्याबद्दल बोलतोय महाराष्ट्रातल्या, ज्या जिल्ह्याने आपल्याला महाराष्ट्राला राजकारणाच्या पलीकडे जाऊन खूप काही अशी व्यक्तिमत्व घडवली ज्याचा महाराष्ट्र घडण्यामध्ये खूप फायदा झाला किंवा योगदान राहिलं। ज्या जिल्ह्याने आपल्याला असा मोलाचा हिरा दिला, मोलाचं व्यक्तिमत्व दिलं, जे सरपंच पदापासून ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद ज्या भूषवलं गेलं। अर्थातच आपण बोलतोय लातूर जिल्ह्यात, आणि लातूर जिल्हा नाव ऐकलं की आपल्या सर्वांच्या मनात येतं विलासराव देशमुख। नियतीच्या काही खेळामुळे विलासराव देशमुख आपल्याला 2012 मध्ये सोडून गेले। महाराष्ट्राचे ते दोनदा मुख्यमंत्री राहिलेले। त्यांची जी मुलं आहेत धीरज देशमुख आणि अमित देशमुख हेही राजकारणात सक्रिय झाले, आणि तिसरा जो त्यांचा मुलगा आहे रितेश देशमुख तो हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत ऍक्टिव्ह झाले, म्हणजे काम करतायत आणि त्यांनी नाव कमावलेलं आहे। विधानसभेच्या ज्या निवडणुका पार पडल्यात, काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाकडनं धीरज देशमुख आणि अमित देशमुख या दोघांनी निवडणूक लढवली। अमित देशमुख हे मागच्या 3 टर्मपासून आमदार राहिलेले आहेत लातूर सिटी विधानसभेतनं 2009, 2014 आणि 2019। तर ते 2019 साली उद्धव ठाकरे सरकारमध्ये मिनिस्ट्री ही त्यांच्याकडे होती। तर यावेळेस त्यांचा लातूर सिटीमध्ये त्यांचा अपोजिट भाजपने जो उमेदवार दिला होता अर्चना चाकूरकर यांच्या विरुद्ध त्यांनी अग्रेसर घेतलेली आहे, आणि तिथला जो ग्राउंड रियालिटी आहे, जे लोक बोलतायत तो सरशी आहे त्यांची, आणि ते नक्की आमदार होणार आहेत। त्याबद्दल काही मनात माझ्या शंका नाही, यांना तुमच्या असेल तर त्यांचेच बंधू अमित देशमुख धीरज देशमुख हेही लातूर ग्रामीण मधनं मागच्या टर्मला आमदार राहिलेले आहेत, आणि यावेळेस त्यांचीच तेही निवडून येतील। त्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेसला लातूरमधनं 2 जागा महाविकास आघाडीला नक्की जाणार आहेत। पण या पलीकडेही आपण जे बोलतोय, एक गोष्ट मला प्रकर्षाने बोलायची की लातूर जिल्ह्यात जे विलासराव देशमुखांनी जी फळी तयार केलेली आहे, आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून अमित आणि धीरज हे दोघेही त्यांची मुलं जे सध्या आमदार आहेत ते पाऊल ठेवतायत। तुम्हाला मला जनरली जी लातूरची जनता आहे आणि त्यांच्याशी निगडीत जे देशमुख घराण्याशी निगडीत जनता आहे त्यांना एवढंच विचारायचंय की असं काय केलंय विलासराव देशमुख, आणि जे महाराष्ट्रासाठी विलासराव देशमुखांनी केलंय ते तर सर्व ज्ञात आहे, पण लातूर जिल्ह्यासाठी जी काही कामं झालेली आहेत, त्यांनी करतायत, ती कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे महाराष्ट्रालाही कळेल की कुठल्या लेवलवरती कामं झालेली आहेत लातूर जिल्ह्यात। त्यामुळे लातूर शहर आणि ग्रामीणची जनता धीरज आणि अमित या दोघांवरती विश्वास ठेवते। नक्की कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल आपलं विसरू नका। धन्यवाद।